नमस्कार, मी राहुल रणदिवे, दैनिक जनमत सोलापूरसाठी. आपण घेत आहोत सोलापूरचा विकास हा कार्यक्रम आणि ह्या कार्यक्रमामध्ये आपण थेट नवपेठ मध्ये आलो. जागृत पाठीमागे दाखवा, दाखवा पाठीमागं. आमदार विजयकुमार देशमुख यांचं ऑफिस आहे आणि ह्या ऑफिस मध्ये आपण जाणार आहे आणि विचारणार आहे. दाखवा जागृत. हे शहर उत्तरचे आमदार आहेत विजयकुमार देशमुख. आपण थेट त्यांच्याकडे जाणार आहोत. या जागृत. मालकाचं ऑफिस दाखवा पहिला, सगळं फिरवा. या सगळ्यांना दाखवा. या इकडं जागृत या. दाखवा. हे आपल्या शहर उत्तरचे आमदार आहेत लाडके आणि त्यांचा ऑफिस आहे. आपण त्यांना आपल्या शहरात त्यांच्या मतदारसंघामधूनच जास्त मरण पावलेले आहेत. जे उड्डाणपूल झालेत, 500 कोटीचा प्रोजेक्ट 1000 कोटीवर गेला. त्यांचं कौतुक केलं गडकरी साहेबांनी आणि आपण त्यांच्या ऑफिस मध्ये आलो आणि मालकाला विचारणार आहे. मला जास्तीत जास्त आपल्या सोलापूरचे मरण पावले ते शहर उत्तर मधनं मरण पावले. आपल्या शहर उत्तर मधून 2 उड्डाणपूल गेले. त्याचं काम रखडलं होतं. काल गडकरी साहेबांनी सांगितलं की आमदार विजयकुमार देशमुख यांनी हे उड्डाणपूल सुचवलं होतं. मी सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री असताना मला असं भासलं की आपल्या या सोलापूर शहराचा पुढच्या 25 वर्षाचा विकास बघतात सोलापूर शहरामध्ये 2 उड्डाणपुलाची फार मोठी गरज आहे. कारण आज आपण बघतो संध्याकाळच्या वेळेला दक्षिण चौकापासून ते पूर्ण छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत जो रस्ता आहे तो तसंच दुसरा रस्ता जो बोरामणी नाक्याकडनं सोलापूर शहरामध्ये येतो. ह्या दोन्ही रस्त्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी असते की त्यामुळे वाहतुकाची एवढी कोंडी होती. मग पुढं आपल्याला पुण्या मुंबईची परिस्थिती आपल्या सोलापूर शहरामध्ये होऊ नये रस्त्याच्या संदर्भात. म्हणून मी माननीय गडकरी साहेब त्यावेळेचे रस्ते व वाहतूक मंत्री होते. मी गडकरी साहेबांना भेटून एक निवेदन दिलं होतं की हे दोन्ही रस्ते आहेत ना, हे महामार्ग म्हणजे राष्ट्रीय महामार्गाचे रस्ते होते पूर्वी आणि त्या आजही त्यांचा ताबा राष्ट्रीय महामार्गाकडे असल्यामुळं त्या महामार्गावर तुम्ही निधी देऊ शकता आणि ह्याच्यामध्ये दोन्ही उड्डाणपूल व्हायला पाहिजे. त्यावेळी गडकरी साहेबांनी पहिल्यांदा म्हणले नाही, एवढं मोठं निधी देता येणार नाही, 500-600 कोटी रुपये लागणार आहे त्याला. पण त्याने शेवटी त्याला मान्य करून त्यांनी ताबडतोब त्याला साहेबांनी मंजुरी दिलं. नंतर तो प्रकरण नंतर राज्य शासनानं व महानगरपालिकेकडे आलं असताना महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे म्हणा किंवा काम लवकर न केल्यामुळे, लक्षात असू दे, महापालिकेच्या निष्काळजीपणामुळं ते काम रखडलं होतं आणि आपले सोलापूरकर मरण पावले. हा, मला निष्काळजीपणा म्हणजे लवकरात लवकर ज्या नॅशनल हायवेला त्या जाणाऱ्या दोन्ही उड्डाणपूलची जे रस्त्यावरची ज्या काही खाजगी सरकारी किंवा केंद्र शासनाच्या जागा आहेत ते त्यांच्या ताब्यात दिल्याशिवाय ते टेंडर काढणं होते. 3दा पैसे पडले, 3 वेळा मी दोनदा त्याचं 500चं 600 झालं, 600चं 700 झालं कोटी रुपये. पण तरीही यांच्या हातून लवकरात लवकर काम झालं नाही. आम्ही अनेक वेळा माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनाही सांगितलं. फडणवीस साहेबांनी जे काही आपल्या रस्त्याच्या ॲक्विजिशनसाठी जेव्हा रस्त्या घेण्या लोकांचं किंवा प्रायव्हेट जागा असू द्या याच्यासाठी जी काही निधी उपलब्धता आपल्या महानगरपालिकेकडनं होत नाही त्याला राज्य शासनाकडनंही पैसे त्यांनी मंजुरी करून दिलं फडणवीस साहेबांनी आणि लवकरात लवकर काम करण्यासाठी सांगितलं. पण आज सगळ्यात अजूनही ही जमीन ॲक्विजिशन झाली पूर्णपणे ॲक्विजिशन झाल्या नसल्यामुळं आज गडकरी साहेब अक्कलकोट सभेमध्ये ते बोलून दाखविले की
मी त्यावेळी मी जे जे कामं सुचवले होते ते सगळ्याला मी सगळे कामं मी पूर्ण करण्यात आले. एक काम माझ्या हातनं राहून गेलं. त्यावेळी मी जेव्हा जेव्हा गडकरी साहेबाला भेटलो त्यावेळी गडकरी साहेबांचा एकच विचार नव्हतं की तुझं उड्डाणपूलचं काय झालं. मलाही थोडं वाईट वाटत होतं की आज आपण बघतोय की बोरामणी नाक्याजवळ बोरामणी आपल्या नाक्याजवळचा जो रस्ता आहे सोलापूर शहरामध्ये येणारा, तिथं या 2 महिन्यामध्ये 6 लोकांचा ऍक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला. असं दिवसातनं, आणि तिथूनच बिडी घरकुलला जाणारा हा बिडी घरकुल हा मोठी वसाहत सोलापुरातला घरकुल वसाहत असल्यामुळं, आणि इकडं डावीकडं शेळगी भाग या दोन्हीकडे जाणारा रस्ता असल्यामुळं या दोन्हीकडे जाणारे येणारे लोकांचं कामाच्या निमित्तानं, उद्योगाच्या निमित्तानं अनेक लोक रोज वाहतूक करत असतात. आणि त्यामुळं तिथं येणाऱ्या जो ट्रॉफिक आहे हैदराबाद रोड किंवा अक्कलकोटवरनं, याचंही फार मोठ्या प्रमाणात मोठ्या गाड्याचा तिथं समावेश असतो. आणि लवकरात लवकर ऍक्विजिशन होईल, रस्ता व्हायला पाहिजे असं आमच्या सगळ्या सोलापूरकरांचं म्हणणं आहे. मला सांगा मालक, आता 1000 कोटीचा तो प्लॅन झाला आणि दिले 1000 कोटी, आमदार विजयकुमार देशमुख काय पाठपुरावा करणार आता? पाठपुरवठा म्हणजे गेल्या जेव्हापासून मंजुरी मिळाली किंवा मी अनेक वेळा महानगरपालिकेत आयुक्ताबरोबर खास या उड्डाणपुलाच्या संदर्भात अनेक वेळा बैठक चालवल्या. आणि काल हे मी गडकरी साहेबांनाही सांगितलं की साहेब मी होईल तेवढा प्रयत्न करून लवकरात लवकर काम करून घेतो. काल गडकरी साहेब बोलताना केले की त्यांनीही प्रयत्न केले, म्हणजे सातत्यानं. आजही त्यांनी काल जातानाही सांगितलं की हा केंद्र शासनाचा थोडं रेल्वेचा भाग आहे, रेल्वेची जागा आहे, थोडं पोस्टाची जागा आहे, ह्या दोन्ही तिन्ही असल्यामुळे केंद्र शासनाच्या ची जागा आहे. त्या संदर्भात आपल्या दोन्ही खासदारांना सोलापुराचे सुचवले की तुम्ही आम्हाला तिथं दिल्लीत आल्यावर आठवण करून द्या, मी बैठक लावतो. मध्यंतरी आपले राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र साहेब पण इथं जेव्हा हरिभाई देवकर्णी इथं सभा झाली त्यावेळी त्यांनी शब्द दिला की लवकरात लवकर उड्डाणपूलकडे लक्ष घालून मी काम करून देईन. त्यांनी अगोदर देवेंद्रजी फडणवीस साहेब तर त्या ऍक्विजिशनसाठी पैसे दिलेलेच आहेत, पण राहिलेले उर्वरित जे काम राहिले असेल ते लवकरात लवकर पूर्ण करतील. मी पुन्हा एकदा आपल्या राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांना भेटेन व लवकरात लवकर एखादी बैठक घेऊन लवकर काम करू असं. मला संभाजी महाराज पुतळ्यापासून ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत ह्याचं भूसंपादन झालेलं आहे. आणि जिथनं शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तिथून पुढं झालं नाही. तिथून पुढं ते जे भूसंपादन होणार आहे, राजकारण होत आहे असं तुम्हाला वाटतंय ह्या एरियामध्ये? नाही, राजकारणाचा विषय नाही. भूसंपादनाला थोडं अडचणी असणारे लोक म्हणजे जे काही प्रायव्हेट मालक असतात ते कोर्टात जातात किंवा आपण केंद्र शासनाची जी जागा आहे पुढं म्हणजे रेल्वेची किंवा पोस्टाची ह्या संदर्भात नीटपणे संपर्क साधून त्यांच्याबरोबर पत्रव्यवहार करून त्यांच्याबरोबर बैठका केलं तर लवकर झालं असतं. पण ते लवकरात करून घेतलं नाही म्हणून थोडं उशीर झालेला आहे. कोर्टाचे केस मला वाटते की आता सगळ्यांचा म्हणजे मागा काढून घेतलेल्या लवकरात लवकर होऊन जाईल. धन्यवाद मालक, खूप काही चांगली माहिती दिली आहे. थोडं राजकारणाकडे वळू मालकाबरोबर. मला सांगा मालक, सगळे जवळ तुमच्या होते, सगळे उडून गेले, कोण उडलं नाही कोण गेलं नाही. माझे जेवढे आहेत तेवढं माझ्या बरोबरच आहेत, म्हणजे भारतीय जनता पक्षाबरोबरच आहेत. असं बी म्हणलं जात आहे मालक हे विरोधकच ठेवत नाही आपल्या मतदारसंघामध्ये आणि विरोधकाला संकट घेऊन येणारी निवडणूक लढणार आहेत. खरं आहे? असं बी म्हणलं जात आहे शहर उत्तरचे आमदार विरोधकच ठेवत नाहीत. शहर उत्तर मध्ये सगळ्याला संकट घेऊन असतात. काय विरोधक आहेत त्यांना संकट घेऊन येणारे आमदार की लढवणार असं चिन्ह, चित्र, चर्चा दिसते आहे. येणारी निवडणूक अजून फार लांब आहे. तेव्हाचा विषय असतो. राजकारणात रोज बदल घडत असतो. जसं बदल घडेल तसं आपणही बदलत जावं लागतंय. त्याप्रमाणे पुढचं बघू का कसं येईल. सुरेश पाटील तुमच्या संकट
येणार आहेत. तुमचा डिजिटलला फोटो, जाहिरातीमध्ये फोटो. सुरेश पाटील आणि आमदार विजयकुमार देशमुख हे एकत्र येतील. मी सांगेन राजकारणात आज जो शत्रू आहे उद्या राहत नाही. आजचा मित्र उद्या शत्रू होऊ शकतो. त्यामुळे राजकारणात कोणी आपल्या बरोबर येऊ शकतो, कोणी आपला मित्र होऊ शकतो, एकमेकाची मदत करू शकतो. 3 नावं चर्चेत आहेत. सुरेश पाटील, सूरज पाटील आणि सुशील बनपट्टे. मी सांगितलं ना, कोणी मित्र होऊ शकतं. माझ्या राजकारणात गेल्या मी 5 वेळा निवडणुका लढलेलो. या निवडणुका लढवल्यामध्ये निवडणुकीच्या पुरतच माझे विरोधक होते. नंतर माझ्या बरोबर कधीच मी वैयक्तिक विरोधक त्यांना समजलो नाही किंवा राजकारणातही विरोध समजलो. त्यांच्या बरोबर चांगलंच वागत राहिलो. यापुढेही चांगलं वागायला प्रयत्न केला. लक्षात असू दे, आमदार विजयकुमार देशमुख म्हणजे विरोधक संपवणारे आणि विरोधकाला संकट घेऊन जाणारे हे आमदार आहेत. आणि राजकारणात काही होऊ शकतंय असं मालकाने सांगितलंय. हे सगळेच लोक आपल्याला विरोधक दिसणार नाहीत. आपल्याला विरोधक फक्त बाळवेस पासून घोंगडे वस्तीपासून ते छत्रपती शिवाजी महाराज असे 2-3 प्रभागामध्ये विरोधक होते. तेही सगळे मालकाबरोबर आहेत. येणाऱ्या निवडणुकीमध्ये मालकाची रणनीती काय असणार आहे हे मात्र निश्चित आहे. मी राहुल रणदिवे, जागृत रणदिवे, सोलापूर न्यूज.